जायकवाडी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण. जवळजोट शेतकऱ्यांचे मागील 3 दिवसांपासून उपोषण सुरू. लोणी मायनर क्रमांक 41 अंतर्गत मायनर 3 सब 1 तुटल्यामुळे खालच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने जवळजोटा परिसरातील शेतकऱ्यांनी आष्टी येथील जायकवाडी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून उपोषण सुरू केले. गेल्या 2 वर्षांपासून चारी दुरुस्ती मागणी करूनही पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केले. चारी दुरुस्त करून पाणी सोडावे आणि सुमारे 200 ते 250 एकर शेती खाली आणावी अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तर सध्या तुम्ही उपोषण करत आहात. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. काय प्रामुख्याने मागणी आहे तुमची? आमचा 41 वरील जो सबमायनर मोडलेला आहे, तो सबमायनर दुरुस्त करणे आम्ही सातत्याने 3 वर्षे यांना कागदपत्री व्यवहार करून कुठल्याही प्रकारची यांनी दखल घेतलेली नाही. आज उद्या करत त्यांनी आतापर्यंत इथपर्यंत लांबवत आणलेले. आमची मुख्य मागणी आमचा मूळ सबमायनर मूळ जागेवर पाहिजे. खोदकाम करून चालणार नाही. 2-2.5 एकर जमीन खाली वंचित आहे पाण्यापासून. सर्व शेतकरी आता मरण्याच्या काठाला बसलेले. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. कुठलाच अधिकारी आतापर्यंत आम्हाला येऊन भेटला नाही की आम्ही माणसं नाही. हा प्रश्न आता पडायला लागला हळूहळू. या शेतकऱ्याला काहीच नाही. आता इथं शुगर बीपी वाले डॉक्टर नाही आला, तुमचा पोलीस नाही आला, काहीच नाही आला. आणि आम्हाला या कामाच्या बाबतीमध्ये आष्टीला गेलो, तीर्थापुरीला गेलो, पैठणला गेलो, संभाजीनगरला गेलो, फक्त आम्हाला तारखे वाढून भेटल्या. स्पॉटला त्यांनी जेसीबी आणलेली, स्पॉटला जेसीबी आणून सुद्धा आमचं कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही. स्पॉटला मग माझं म्हणणं आहे, स्पॉटला तुम्ही जेसीबी आणली होती, तुमचे पोलीस प्रोटेक्शन तुमच्यासोबत होतं, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही दान का केलं नाही याचं उत्तर द्यावं. आमचा मायनर मूळ जागेवर घ्यावा. आम्ही ही उपोषण मागे घेणार नाही त्याच्याशिवाय. आणि काम केलेली फोटो आम्हाला आणून दाखवा, नाही तर आमचं आंदोलन अजून तीव्र होत राहील. सध्या उपोषण करतायत. काय मागणी आहे? आम्ही सर्व शेतकरी राहणार जवळजोटा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी इथून आपल्या आष्टी शाखा क्रमांक सिंचन विभाग इथे 9 तारखेपासून उपोषणाला बसलो. आमची मागणी होती 41 क्रमांक 4 तिचा जे मायनर 3 आहे त्याचा सब मायनर 1 गट क्रमांक 63 मधील शेतकऱ्यांनी पूर्ण नष्ट केलाय. नष्ट केल्याच्या नंतर आपल्या जायकवाडी विभागानं वारंवार आम्ही अर्ज देऊन कोणतीच आमची दखल घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब उघडा डोळे बघा नीट, आपल्या जायकवाडी विभागाचा कसा सावळा गोंधळ चालू आहे, शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतोय हे गाव पातळीवर तुम्ही एकदा बघा येऊन, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आम्ही वारंवार अर्ज देऊन आमची कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्हाला उपोषणाला या ठिकाणी बसावं लागलं. इथं बसल्याच्या नंतर तिसरा दिवस आहे, कोणीच दखल घेतली नाही. आमची जोपर्यंत मागणी मूळ मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत. वरचेवर तीव्र आंदोलन करणार.